शाहिस्तेखानाची म्हणजे खुद्द स्वतःच्या मामाची बोटं लाल महालात तुटल्यानंतर औरंगजेब खरं तर आतून भेदरला होता. पण तसं न दाखवता त्यानं स्वराज्य संपवण्यासाठी राहुकेतू सोडले. एक होता साक्षात प्रभू श्री रामांचा वारस असलेला राजपूत कुळातील पोलादी पुरुष मिर्झा राजा जयसिंग आणि दुसरा होता क्रूर कर्मा दिलेर खान पठाण. 80,000 पेक्षा जास्त फौज घेऊन ही टोळधाड पुरंदरच्या पायथ्याशी येऊन ठेपली. पुरंदरवर महाराजांनी निवडलेला रणकुशल किल्लेदार होता. त्याचं नाव होतं पुरंदरचा धुरंधर मुरारबाजी देशपांडे. गडावर फौज फक्त 4,000. एक एक मावळा 10 लोकांना भारी पडत होता. गड्यांनो, शत्रूला वाटेल की आपली संख्या कमी आहे, आपल्याला सहज जिंकता येईल. पण आपण शिवाजी राजांनी घडवलेली तलवार आहोत, तलवार. या समशेरीचं तांडव बघताना शत्रू भेदून पळालाच पाहिजे आणि शत्रूच्या डोळ्यात दिसले पाहिजेत तुमच्यातले काळ भैरव, मार्तंड भैरव, रुद्र भैरव. दिलेर खान, आज तुला दाखवतो मुरारचा थरार. ये अंगाशी ये ये किंवा वर ये. अरे कुठं पळतो? थांब थांब थांब. हान हान त्याला हान. दबा दबा दबा. ये मरगट्ठे तो बड़े जाबाज है भाई. इनसे जीतना तो नामुमकिन. जा जा मार. तू जाना. नहीं नहीं अरे तू जाना. तू जा. एका रात्री तर गडावरचे मराठे थेट दिलेर खानाच्या फौजेत घुसले आणि त्यांनी तोफांच्या बत्ती लावण्याच्या छिद्रात मेघ ठोकून अनेक तोफा निकामी करून टाकल्या. शत्रू सैन्य पार लंगड झालं. औरंगजेब दिल्लीहून लागेल ती कुमक पाठवत होता. पण पुरंदरवर मात्र आहेत तेवढेच मावळे होते. त्यातलेही अनेक शत्रूशी लढताना कामी येत होते. शत्रूच्या सैन्य बळापुढं मराठी कमी पडत होते. पण मराठ्यांची निष्ठा आणि मराठी मनगटातली रग बघून दिलेर खानही चाट पडला आणि त्यानं फितुरीचं हत्यार काढलं. वाह, बहुत खूब. ऐ बहादुर, तुम्हारी बहादुरी देखकर हम बहुत खुश हुए. हमारे साथ आओ, तुम्हारी शान रखेंगे. बादशाह हुजूर तुम पर मेहरबान हो, इसलिए सिफारिश करेंगे, जागीर दिलवाएंगे. अरे हाड, कैलासावर जसे शिवशंकर तसे सह्याद्रीवर शिवराय. हिमालयासारखा राजा माझ्या पाठीशी असताना तुझ्या भाष्याला आणि त्या फडतू जागिरीला विचारतो कोण रे? अरे जय भवानी. तुम्हारी ये जुर्रत अभी दिखाता. ये लो. पुरंदरचा धुरंधर पडला हे ऐकून महाराज दुःखी झाले. मिर्झा राजांनी आपले मोठे सरदार मराठी मुलखावर घालून आगीखाली सारा मुलूक जाळून काढण्याचा सपाटा लावला. रयतेचे हे हाल महाराजांना पटवेना. त्यांनी मिर्झा राजांशी पुरंदरचा तह केला. 23 किल्ले मिर्झा राजांना देऊन महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जाण्यास तयार झाले. ही बातमी कानावर येताच आऊसाहेबांना धक्का बसला. पंत, हे काय ऐकतोय आम्ही? शिवबा आग्र्याला जाणार आणि तेही औरंगजेबाला भेटायला. होय आऊसाहेब, आग्र्याला जाण्याशिवाय आता पर्याय नाही. स्वतःच्या बापाला 9 वर्ष कैद करून विष घालून मारलंय त्या औरंग्यानं. अशा विश्वासघातकी अजगराच्या जबड्यात स्वतःहून चालत जाण्यापेक्षा असेल तेवढी ताकद एकवटून लढता लढता मेलो ना तरी बेपत्तर. हात बांधून गुडघेच टेकायचे होते तर स्वराज्याचा घाट घातलाच कशाला? त्या मिर्झा राजाच्या वचनाचा काय भरोसा धरायचा पंत? मासाहेब, मिर्झा राजे राजपूत आहेत, शब्दाला पक्के आहेत. घातपाताचा प्रयत्न जरी झाला
तरी मिर्झा राजांच्या एका शब्दावर सगळे राजपूत बंड करून उठतील. काय सांगता पंत? खरंच कधी कधी परिस्थिती अशी येते की विश्वास डळमळतो. थोड्या वेळासाठी आमचीही गल्लत झाली होती खरी, पण शिवबा निशंक जा. योजलेला डाव जिंकून या, सावध राहा. अहो काळजी सोडा आऊसाहेब. अजून कशात काही नाही तरी आपले सगळे हेर आग्र्याला जाऊन पोहोचले सुद्धा. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. बाबा हमारा हाथ पढ़कर जरा बताओ तो, क्या मेरी मुराद पूरी होगी? बड़े खुश नसीब हो. बादशाह की मेहर नजर होने वाली है तुम पर. खिलत मिलेगी खिलत. अच्छा, बादशाह औरंगजेब की मेहर नजर. फिर तो मेरी वो मुराद भी पूरी होगी. कौन सी मुराद बेटे? यहाँ की पूरी सरजमी पर खुशहाली हो और हरियाली ही हरियाली छा जाए. ए बेअकल, तेरी हरियाली पर भगवान गार पड़ चुका है, और वो अंगार इतना तेज है कि जलाकर राख कर देगा. या अल्लाह. बाबा बाबा मैं कितने साल जीऊंगा बाबा? अरे मौत सर पर मंडरा रही है तेरे. लंबी उम्र के सपने कहाँ देख रहा है? वो मसीहा है, मसीहा. मसीहा? कौन बाबा जी? शिवाजी आ रहा है ना यहाँ. उसने आगरा के सभी सीमाओं पर विभूति बिछाई है. ये कवच है उसका. इस विभूति को जो पार करेगा उसकी यकीनन मौत होगी. अल्लाहू अकबर. सिवा के रास्ते में मत आना, वरना भूल जाना खिलत और सिधार जाना जन्नत. तुम बादशाह के सरदार हो ना? जी. तुम्हारा बादशाह भेजेगा तुम्हें सिवा के पीछे, लेकिन जाना पड़ेगा नरक में नीचे. ये बादशाह को भी क्या सूझी, मौत को न्योता दे दिया है. अल्लाहू अकबर. अरे ये पागल क्या कर रहा है? ये लाठी से किससे मार रहा है? अरे दिखे तो मारूंगा ना. मतलब? कहीं से भी आ जाता है. अरे बाबा कौन आता है? वो दक्खन का शेर शिवा. जमीन के नीचे से, हवा में ऊपर से, क्या? कहीं से भी प्रकट हो जाता है. 10 हाथ लंबी छलांग मारता है. क्या कहते हो? हाँ, अगर मेरे सामने आए तो उससे लड़ने का कुछ तो तजुर्बा होना चाहिए मुझे. इसलिए तालीम कर रहा हूँ. कुछ भी करो, लेकिन शिवा के खिलाफ मत जाना. हाँ नहीं जाएंगे, नहीं जाएंगे. उसकी मदद करना तो ही जिंदा बचोगे, वरना वरना देखो आ गया शिवा. देखो कहाँ है? बहिर्जी नायकांच्या हाताखाली तयार झालेल्या बहुरूपी हेरांनी आग्र्यातल्या माणसांनाच काय, पशु पक्षी माती आणि हवेला सुद्धा शिवाजी या 3 अक्षरांचा वचक बसवला. अर्धी फते तर इथंच झाली आणि औरंगजेबाच्या भेटीसाठी जाण्याचा दिवस उजाडला.
औरंगजेबाचा आज 50वा वाढदिवस, सिंहासनारोहण. पण प्रत्यक्षात मात्र सगळीकडे चर्चा सुरू होती ती शिवरायांची. सगळे वचकून होते आणि दचकून होते की कधी या सह्याद्रीच्या बुलंद बुरुजाचं दर्शन होतंय. आणि आले आले शंभू राजांना बरोबर घेऊन महाराज औरंगजेबाच्या दरबारात जाण्यासाठी आले. राजा जी, आगरा में आपका स्वागत है. युवराज, कैसे लगे आगरा के ऊंचे ऊंचे मीनार, बड़ी बड़ी इमारतें, सोना चांदी और शोहरत? काय पाहताय शंभूबार? ते हिरवं निशाण डोळ्यात खुपतंय. सबूर सबूर शंभूबार. बादशाह सलामत का सिंहासन देखा? शंभूबार, हे सिंहासन वास्तविक हस्तिनापूरचं. युधिष्ठिरानं इथं राज्य केलं, पृथ्वीराज चौहान यांनी राज्य केलं आणि या सिंहासनावर खरा हक्क महाराणा प्रताप यांचा. मग त्यावर औरंगजेब कसा बसला? या मोगलांचं अभिमानानं मिरवावं आणि स्वकर्तृत्वानं बनवलेलं असं काहीच नाही. दुसऱ्यानं बनवलेलं फोडायचं, लुटायचं, जाळायचं आणि बर्बाद करायचं ही यांची जुनी खोड. शंभूबार, राजा म्हणून मिरवायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर राज्य निर्माण करा. दुसऱ्याचं चोरून त्यावर हक्क सांगण्याचा नामर्दपणा आपल्याला ठावे नाही. होय आबासाहेब. राजा जी, ये आप क्या कह रहे हैं? चला रामसिंग, उशीर झालाय. राजा जी, बादशांसमोर हात बांधून उभे राहा. नजर खाली असू दे आणि हो, तोंडावर रुमाल ठेवून बोला. जहांपना, ये है दक्खन के राजा शिवाजी. राम सिंह, हमसे भी आगे ये कौन खड़ा है? या अल्लाह, कौन बात कर रहा है? तो भाई क्यों? हे आहेत महाराज जसवंत सिंह. ही पाठ तर आमच्या फारच ओळखीची आहे. प्रत्येक लढाईत आमच्या मावळ्यांनी ही पळणारी पाठच तर पाहिली आहे आणि मी त्याच्या माग उभा. हा अपमान आम्ही सहन करणार नाही. राजा जी, ऊंची आवाज में बात ना करे, सजा हो सकती है. तो हो जाए. राजा जी, शांत व्हा, शांत व्हा. राम सिंह, क्या हुआ? त्योरियां इतनी क्यों चली हुई है? आलमपना, राजा जी दरबारी रीति रिवाज नहीं जानते. तो दरबारी कानून बताओ उसे. जी आलमपना. राजा जी, आपण असे बोलू नये. देख रहे हैं ना, सब लोग गर्दन और नजर झुका के खड़े हैं. राम सिंग, एक वेळ आमची गर्दन मारा, पण स्वराज्याचा भगवा दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही. राम सिंह, अब क्या हुआ? हुजूर, राजा जी थोड़े से नाराज हैं. अच्छा, तो खिलत दे दो उसे. राम सिंग, बादशाही गुलामगिरीच्या खिल्लती अंगावर झूल म्हणून पांघरण्यापेक्षा लढताना छाताडावर झालेले वार आम्ही दागिने म्हणून मिरवतो. राजा जी, गलत मत समझिए. बादशाह ने आपको कुछ नहीं कहा है. पण वागण्यातून मात्र संस्कार दाखवून देते. रामसिंग मराठा जगतो स्वाभिमानानं आणि मरतोही स्वाभिमानानंच. आमच्यात स्वाभिमान गहाण टाकत नाहीत.
तुमच्या बादशाची खिल्लत तुम्हालाच मुबारक. आम्हाला ही खिल्लत मंजूर नाही. आणि शिवाजी नावाची वीज आग्र्यावर कोसळली. या तळपत्या विजेनं औरंगजेबाचा तोरा झळून गेला आणि शिवरायांचा बाणा उजळून गेला. काय झालं शंभूराजे? घाबरलात? छे, काय मजा आली ना आबासाहेब. इतक्या सगळ्या लोकांसमोर तुम्ही ठणकावून सांगितलं की आम्ही तुमचे मांडलिक नाही. औरंगजेबाची दातखिळच बसली, होय ना? लक्षात ठेवा शंभूबाळ, कितीही मोठं आमिष समोर आलं तरी देव, देश, धर्म आणि माणसं विकायची नाही. होय आबासाहेब. म्हणजे आजच्या आपल्या वागण्यानं हा महत्वाचा संदेश अख्ख्या हिंदुस्थानभर पोहोचला, होय ना? हुशार आहात. मग पुत्र कोणाचे आहोत? औरंगजेबाची आज झालेली मजा आम्ही घरी जाऊन आऊसाहेबांना सांगणार. आऊसाहेब खूप हसतील. कोण जाणे आता परत त्यांच्याकडे कधी जायला मिळेल. राजा असं काय मंगळ बोलताय? इतक्या मोठ्या फजितीनंतर औरंगजेब स्वस्थ बसेल? नाही, काहीतरी खूप मोठा कट नक्की शिजेल. हिम्मत तो देखो उसका अफर की. दरबार में ऊंची आवाज. और तो और कुर्नीज भी नहीं की. और हजरत फिर भी खामोश रहे. ताज्जुब है. क्यों जसवंत सिंह, क्या मसलत चल रही है? हुजूर, दरबारी जुबान उगड़ी तो कड़ी सजा होते, और ये मकरूर पीठ दिखा के चला जाता है, फिर भी आपने उसे माफ कर दिया. जाफर खान, आपकी क्या सलाह है? अन्नदाता, उसे कड़ी सजा होनी चाहिए. और आप क्या कहते हैं? हुजूर, जिसने हमारी सूरत लूटी, शाइस्ता खां साहब की उंगलियां काटी, और तो और आपकी भी बेइज्जती की, उस पर दया क्यों? दरबार में बातें उठ रही है. पूरे आगरा में सिर्फ सिवा की खबरें फैल रही है. बिल्कुल दुरुस्त. हमने उसे माफ नहीं किया, लेकिन हम चुप है तो मिर्जा राजा की वजह से. उनके खिलाफ गए तो समझो राजपूतों से बैठ. लेकिन हुजूर, क्या आप उसे कोई सजा नहीं देंगे? देंगे. कल सुबह राम सिंह को भेज दो. औरंगजेबाने आणि महाराजांनी एकमेकांवर नवे नवे डाव टाकायला सुरुवात केली आणि बुद्धिबळाचा खेळ रंगला. राम सिंह, हम चाहते हैं कि सीवा काबुल की मुहिम पर चला जाए और उसके साथ आप और रादनदास खान को भेजा जाएगा. रादनदास खान? जी महाराज, खूप कपटी, काळ्या दिलाचा माणूस. औरंगजेबाला नको असलेली माणसं गुपचूप ठार करण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याची हवेली. बर, त्याला म्हणावं, लढायचं असेल तर माझं सैन्य आणायची परवानगी द्या आणि आम्हाला काबूलवर पाठवण्याचं मिर्झा राजांच्या कानावर घातलंय का? मिर्जा राजा, याद रहे, उन्हें कुछ भी पता नहीं चलना चाहिए. और हमें क्या पागल कुत्ते ने काटा है?
जो सीवा की फौज यहां आने देंगे? नहीं, कतई नहीं। रद्द करो, सीवा से कहो कि वो दरबार में हाजिर हो जाए। त्यांना म्हणावं माझा मुलगा दरबारात येईल. तसाही तो 5000 मनसबदार आहेच. आणि एकदा बादशाह समोर बेअदबी करून आम्हाला खूप वाईट वाटले आहे. मी कोणत्या तोंडानं बादशाहांसमोर येणार? अच्छा, बड़ा शातिर है। हुजूर, राजाजी ने अर्जी भेजी है. बादशाह खरंच रहमदिल आहे. आमची गुस्ताखी माफ केली. एवढं करून न थांबता आमचा आणि आमच्या फौजेचा पाहुणचार देखील मोठ्या मनाने करत आहे. पण आता आम्ही बादशांना तकलीफ देऊ इच्छित नाही. आम्हास आमच्या राज्यात परत जाण्याची इजाजत द्यावी. खामोश! इतनी बेअदबी! खुद को मेहमान समझ रहा है। गुनहगार है वो हमारा, हमारी दिलेरी का फायदा उठा रहा है। आज से उसका किसी से भी मिलना बंद। कैद करो उसे। उसके कैद की जिम्मेदारी होगी फुलाद खान की। जो हुकुम जहांपना। राजा गात जाणार राज. फुलाद खानाच्या फौजेनं आपल्याला कैद केलंय राज. काय? औरंगजेबानं विश्वासघात केला महाराज. दिला शब्द मोडला. आबासाहेब, काय झालं? गनिमी कावा खेळायची वेळ झाली शंभूबाळ. तो कसा? उद्या सांगतो. झोपा आता सर्वजण. आबासाहेब, आम्हाला ती गोष्ट सांगा ना, ज्यात श्रीकृष्ण एका टोपलीतून यमुना नदी पार करून नंदा घरी पोहोचले ती. या, सांगतो. या. शिवबा, कोणत्याही परिस्थितीत हिंमत हरायची नाही. आई भवानी तुमच्या पाठीशी असता डर कसली? तुम्ही अफजल खान फाडला, शाहिस्ते खान छाटला. मोठमोठ्या शाया तुमच्या समोर चळाचळा कापतात. साक्षात शंभू महादेव तुमच्यावर प्रसन्न. तुम्हाला मार्ग नक्की सापडेल. जय जय रघुवीर समर्थ. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. पांडुरंग पांडुरंग, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाचे माथी हणू काठी. आबासाहेब, आम्हाला ती गोष्ट सांगा ना, ज्यात श्रीकृष्ण एका टोपलीतून यमुना नदी पार करून नंदा घरी पोहोचले ती. राज सांगा, आता काय करायचं? इथून पळून जायचं. पण कसं? भ्रम निर्माण करायचा. कसला भ्रम राजे? शिवाजी पार हरून गेला याचा. आता आम्हाला कशातच रस नाही. विरक्ती आलीये. संन्यास घ्यायचाय. आम्ही आजारी पडलोय याचा भ्रम निर्माण करायचा. आबासाहेब, आपणच असे हरलात तर आम्ही काय करायचं? हरायचं नाहीये बाळराजे, फक्त भ्रम निर्माण करायचा आहे. अच्छा. आग्र्यातून बाहेर पडायच्या वाटा किती आहेत, कुठे पहारे असतात, कुठे नसतात, हे सगळं आम्हाला कळायला हवं. पण कसं? ते काम आम्ही करू आबासाहेब. तुम्ही? ते कसं? रामसिंग काका, आज आम्हाला दरबारात वेगळ्या रस्त्याने जायचंय. रोज त्याच वाटेनं जाऊन आम्ही कंटाळलो. आम्हाला की नाही आग्र्याची खूबसूरती बघायची. आम्हाला खूप फिरवून आणाल? हाँ युवराज, चलिए आपको पूरा शहर दिखाता हूँ. अव चंद्र झालं सूर्याचे डोळे, चंद्र झालं सूर्याचे डोळे, काहीतरी झाला या घोळ, काहीतरी झाला या घोळ, तुया हा समजू नका किरकोळ, काहीतरी झाला या घोळ, काहीतरी
हाच तंत्र हो जिंकायाचा मंत्र आता सिद्ध होणार हो आता सिद्ध होणार हो उत्तरेतल्या उन्नतारा उत्तर देऊन येणार हो उत्तर देऊन येणार हो महाराष्ट्राची मूर्त कोणाच्या हाती तुरी देणार हो 10 दिशा जिंकण्याभाई 10 दिशा जिंकण्याभाई गरुड झेप घेणार हो गरुड झेप घेणार हो गरुड झेप घेणार हो कसल्या षडयंत्राचा समजा होणार पट्टा बोल होणार पट्टा बोल जगा एवढं आकृतच की आहे म्हणूनच म्हणतो चंद्र झालं सूर्याचे डोळण काहीतरी झाला या गोळ काहीतरी झाला या गोळ तयाला समजू नका किरकोळ तयाला समजू नका किरकोळ तयाला समजू नका किरकोळ काका, आग्र्यात आल्यापासून तुमच्या मडक्यांचा आणि वीट भट्टीचा लौकिक आम्ही ऐकतोय आणि आम्हाला हेही माहित आहे की तुम्ही खरं तर आमच्याच मुलखातले आहात. कामासाठी इथे आलायत ना? वैर पोरा, लईच हुशार आहेस बघ आणि माया बी लई लावतो यास. आज काय बरं देऊ तुला? आम्ही सांगू ते द्याल? अवा आज्ञा करा युवराज. आम्ही सांगेपर्यंत तुमची ही वीट भट्टी दिवस रात्र पेटलेलीच असली पाहिजे, दिवसा सुद्धा आणि रात्री सुद्धा. आग्र्यात कुठेही उभं राहिलं ना तरी दिवसा धुरावरून आणि रात्री ज्वाळांवरून आम्हाला मार्ग कळला पाहिजे. एवढंच वय? आता बघाच तुम्ही युवराज, आग्र्यामध्ये निस्ता जाळ आणि धूरच. आबासाहेब, औरंगजेबानं आज दरबारात आम्हाला कट्यार बक्षीस दिली. म्हणाला, निहायत ही मासूम और अनजान है. आबासाहेब, अनजान म्हणजे काय हो? अरे भाई रो क्यों रहे हो? बघा की खान साहेब, अहो राजांचा आजार पण कमीच होईना. किती औषधं केली पण गुणच येईना. अब कैसी तबीयत है महाराज आपकी? अब हम थोड़े ही दिनों के मेहमान हैं. अरे ऐसा ना कहिए महाराज, आप ठीक हो जाएंगे. खान साहेब, तुमच्याकडं 2 कामं आहेत. हाँ हाँ बताइए बताइए. आमच्या बरोबरच्या इतक्या माणसांचा खर्च करणं आता परवडत नाहीये. त्यामुळे त्या सगळ्या माणसांना परत आमच्या मुलखात पाठवून द्या. क्या सबको भेज देना है? आम्ही नाही तर कमीत कमी आमची माणसं तरी स्वराज्यात जातील. और दूसरा काम? आता तब्येतीचा काही भरोसा वाटत नाही. आयुष्यात काही नेक काम हातून झालं नाही, पुण्य पदरी पडलं नाही. शेवटच्या काही दिवसात पुण्याई जमा करावी म्हणून साऱ्या फकीर बैराग्यांना, आग्र्यातील नागरिकांना मिठाई वाटण्याचं मनात आहे. एवढं पुण्य मला मिळू दे. हम आपकी दोनों अर्जियां बादशाह तक जरूर पहुंचाएंगे. पण मिठाईचा पहिला पेटारा आम्ही तुम्हाला नजर करू इच्छितो. तो स्वीकारावाच लागेल. शुक्रिया शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया. पापणी लवायच्या आत बादशाने दोन्ही अर्ज मंजूर केले. सगळी लोक स्वराज्यात पाठवली की शिवाजी एकटा राहील. आता त्याला सहज मारू असा बालिश विचार त्याच्या मनात आलाच. आणि एवढ्यात हेरांनी खबर आणली की फिदाई हुसेनच्या हवेलीत नेऊन राजांना ठार मारण्याचा कट शिजलाय.
राजांच्या हालचालींनी वेग घेतला. उद्या आपल्याला हवेलीत हलवणार, त्याच्या आतच आपल्याला इथून निसटायचं आहे. रघुनाथ पंत जी, तुम्ही सकाळी सकाळी संभाजी राजांना घेऊन बाहेर पडायचं आणि बाकी माणसं घेऊन मथुरेच्या वाटेला लागायचं. जशी आज्ञा राजे. सर्जेराव, तुम्ही होड्या घेऊन तयार राहायचं. वैराज हिरोजी, तुम्ही आमच्यासारखा पेहराव करून इथं आमच्या ऐवजी झोपायचं. पेटाऱ्यातून आम्ही बाहेर पडलो की पेटलेल्या भट्टीच्या वाटेनं ठरलेल्या ठिकाणी भेटू. समजलं? जी राज. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. बाळराजे, आम्ही रायगडी जाणार आणि तुम्ही मात्र मथुरेत. भीती वाटते? मुळीच नाही आबासाहेब. आपण दोघेही वेगळ्या वाटेनं गेल्यावर शोध बोथट बनेल. सूर्य आणि चंद्र कधी एकत्र नसतात, पण म्हणूनच तर प्रकाश दिवस रात्र राहतो ना. या संकटात पडून किती मोठा झालास रे. आबासाहेब, तुम्ही समशेर आहात तर आम्ही तुमची ढाल आहोत. तुम्ही निर्धास्त जा. आई भवानी आपल्याला यश देईलच. सर्वजण जपून राहा. 17 ऑगस्ट 1666. अंधार पसरत होता. थकल्या भागल्या जीवांच्या डोळ्यावर झोप चढत होती आणि महाराजांनी योजनेला प्रारंभ केला. दारी उभानी याय कधीचा कांजून गेलो पार. सांग भवानी तुझं विन आम्हा कोण असे आधार. दारू घडबया दारू घडबया, दारू घडबया दारू घडबया, दारू घडबया दारू घडबया, दारू घडबया दारू घडबया. महिषासुर मर्दिनी आई तूच महाकारी. तूच चंडिका, तू जगदंबा, तू शेरावारी. शोधू कुठे आणि कसा तुला मी लाख तुझे अवतार, लाख तुझे अवतार. दारू घडबया दारू घडबया, दारू घडबया दारू घडबया. आई जगदंबे, भवानी माते, हे रेणुका माते, कालिका माते, हे शांता दुर्गे, रणचंडी के तू, पंढरपूर वाशिनी, हे सप्तशृंगी तू, हे महाकाली तू. हे दारू घडबया दारू घडबया, 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 दारू घडबया दारू घडबया. हो जनाब, राजांना लईच ताप आला. अच्छा, आम्ही दोघं बी जातो आणि वैद्यांना घेऊन येतो बरं का. ठीक है, जाओ. देखिए जनाब, अब बीच आंख लगी है उनकी. अच्छा, अंदर बिल्कुल मत जाना और उन्हें नींद से मत जगाना. ठीक है. याद रखना. नहीं जाएंगे. राजे, तबीयत बहुत नासाज है क्या? दोपहर होने को आए, अभी तक सो रहे हो? राजे, राजे उठिए, राजे उठिए, राजे. दुश्मन भाग गया. ऐसा कैसे होगा हुजूर? अभी तो सोए थे अंदर. इतनी कड़ी निगरानी से दुश्मन भाग गया. कैसे कैसे? अरे वो तो वैद लाने के लिए गए थे. वो बीमार है ना. अरे मेरा मुंह क्या देख रहे हो? भागो भागो जल्दी. अरे तुम लोग सोए थे क्या? भगा भगा भगा. आणि महाराजांचे घोडे राजगडाच्या दिशेने चौखूर उधळले. मजल करत वेषांतर करून बैराग्याचा वेश धारण करून महाराज स्वराज्यात दाखल झाले. आऊसाहेब इकडे अत्यंत अस्वस्थ होत्या.
पोटच्या पोराच्या सुरक्षेसाठी उपास तापास व्रतवैकल्य करून त्या माऊलीची हाडाची काढ झाली. पण आज सारं भरून पावलं. स्वतःला दिल्लीपती म्हणवणाऱ्या औरंगजेबाचं मुस्काट फोडून त्यांचं लेकरू त्यांच्या कुशीत आलं होतं. स्वराज्यात आनंदी आनंद झाला आणि काहीच दिवसात मथुरेतून शंभूराजे देखील राजगडावर दाखल झाले. मोगलांच्या सर्वोच्च बादशहाची मिजाज उतरून त्याचा कप्तीपणा पायाखाली ठेचून आज सुवर्ण इतिहासात मराठी पाऊल पुढे पडले. छत्रपती शिवाजी महाराज की. आपला अभिप्राय अक्षरी अंतर आहे तरी अभिप्राय दर्शवणे आपला अभिप्राय जरूर